आय-टीनी जे आपल्याकडे आणलं, आपल्याकडे जे काही क्वालिटी रिसोर्स होतं, ह्युमन रिसोर्स आणि आपल्याकडे जे प्रोजेक्ट्स आले, पण त्याच्यातून आपण ज्या पद्धतीने त्याचा उपयोग सकारात्मक गोष्टींकरता करायला हवा होता, तो झाला नाही. लोकांनी फक्त आय-टी याच्याकरता जॉइन केली, की तिथे पैसा आहे आणि आय-टीमध्ये लोकं येतातच काहीही झालं तरी. कारण ते ग्लॅमर, तो पैसा, त्यामुळे आपण त्यांच्याकडून आणि ते राहतात. त्यामुळे आपण त्यांच्याकडून कशाही पद्धतीने काम करून घेऊ शकतो, ही पण एम्प्लॉयरची मानसिकता आहे. हे कुठे जाणार आहेत मला सोडून. आणि ह्या लोकांनी जी लाईफस्टाईल स्वतःची निर्माण करून घेतली आहे, त्यामुळे येणारे ई-एम-आय ते त्या ट्रॅपमध्ये अडकलेत. म्हणजे मला प्रत्येक जेवढे मी फीडबॅक घेतले माझ्या फ्रेंड्सकडून, ते म्हणाले की प्रत्येकजण ई-एम-आय करता स्ट्रगल करतोय. कारण इतके लोन्स आहेत प्रत्येकाच्या ह्याच्यावर. आता जे 45-50च्या मध्ये आहेत, त्यांची मुलं आता 17-18ची आहेत. मुलांची शिक्षणं आहेत. शिक्षणं महाग आहेत. नमस्कार, वंदे मातरम, जय श्रीराम. भारताला चांगले आर्थिक दिवस यायला सुरुवात झाली साधारण 92, 93, 94 नंतर. आणि त्याचं द मोस्ट प्रॉमिनंट रिझन इज द टेक्नॉलॉजिकल रिव्होल्युशन दॅट वी हॅड. IT-चं द्वार खुलं झालं आणि भारत एक आउटसोर्सिंग हब म्हणून उदयाला आला. यात IT प्रोफेशनल्स नावाचा प्रकार उदयाला आला आणि मग सीडॅकमधनं सॉफ्टवेअर इंजिनियर झालेले बाहेर पडणं आणि मग ते अमेरिकेला जाणं, हे सगळं आपण अनुभवलंय. 92, 93, 94 नंतरचा काळ आणि आता आपण 2026 मध्ये आहोत. ह्या काळात काय घडलंय तर ऐन 30-40 मध्ये हार्ट अटॅक येणारे तरुण, अचानक वय वाढलेले तरुण, अचानक वजन वाढलेले तरुण, नाना व्याधी लागलेले तरुण, आणि हे सगळं आयटीचे तरुण आहेत. हे असं काय का झालंय? हे असं अचानक का घडलंय? आपण कुठे चुकतोय? इट्स हाय टाइम दॅट वी स्टार्ट थिंकिंग अबाउट इट. अख्खा समाज म्हणून सुद्धा आणि एस्पेशली IT प्रोफेशनल्सनी सुद्धा. मग हे नेमकं काय चुकतंय? अख्खी IT इंडस्ट्री कुठे चुकतीये का? IT-त काम करणारे लोक कुठे चुकतायत का? ह्यावर हे सगळं समजून सांगायला आणि ह्यावर सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात न येणाऱ्या गोष्टी आपल्याला दाखवून द्यायला आज आपल्याकडे या विषयावरच्या तज्ज्ञ आल्यात. डॉक्टर वृषाली राऊत मॅम. थँक्यू सो मच थँक यू डॉक्टर. सो मच. खूप फोन कॉल्स आणि फॉलोअप्स करून आपण आपली वेळ जुळवून आणली आहे. तुम्ही या विषयावर 2 पुस्तकं लिहिली आहेत, कामगारांचे मानसशास्त्र, मानसिक आरोग्य. येस. तर आपण म्हणजे IT स्पेसिफिक जर विचार केला ना, तर हा IT-तल्या एम्प्लॉईजचा प्रॉब्लेम, नेमका IT स्पेसिफिक प्रॉब्लेम का बरं एवढा मोठ्या प्रमाणात अंगावर आल्यासारखा झालाय? या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी मग मी माझं थोडक्यात माहिती देते, म्हणजे लोकांना कळेल येस, की येस, आपण प्लीज. काय करतोय. तर मी आय-टीमध्ये काम करणारी व्यक्ती आहे. आय-टीमध्ये मी 2006 ते 2022 पर्यंत HR आणि ऑर्गनायझेशनल सायकॉलॉजिस्ट अशा वेगवेगळ्या पोस्टवर काम केलं आहे. माझं शिक्षण हे ऑर्गनायझेशनल सायकॉलॉजिस्ट म्हणून झालं आहे आणि मग आय-टीच्याच मानसिक आरोग्यावर माझी PhD पण आहे. जी सिमन्स PLM नावाची जी कंपनी आहे पुण्यामध्ये बाणेरला, त्यांच्या एका डिपार्टमेंटला मी ते इम्प्लिमेंट केलं आहे. मी तिथे माझ्या PhDच्या बेसिसवर प्लेस झाले होते. PhD कंप्लीट झाल्यानंतर त्यांनी मला हायर केलं होतं एका स्पेशल रोल करता. आणि मी 2006ला सुरुवात जेव्हा केली त्यावेळेला आय-टीचा हा पीक पिरियड होता. 2006 जून-जुलैचा आणि तो सुवर्णकाळ आय-टीचा मी बघितला आहे आणि मी सुरुवातच रिक्रुटमेंटपासून केली. त्याच्यामुळे रिक्रुटमेंट नंतर HR असं करत मग मी आय-टीचं मानसिक आरोग्य किंवा आय-टीचं क्वालिटी ऑफ लाईफ याच्यावर एक 4.5 वर्ष काम केलं. आणि माझं पुस्तक कामगारांचं मानसिक आरोग्य हे जेव्हा 2021 मध्ये आलं, त्यात मी खास सॉफ्टवेअर इंजिनियर्स, आय-टी इंडस्ट्री, भारतीय आय-टी इंडस्ट्रीच्या मानसिक आरोग्यावर एक वेगळा चॅप्टर लिहिला आहे. त्यामुळे आय-टीचं एकंदरीत बिझनेस मॉडेल, आय-टीची कामाची पद्धत, आय-टीतल्या लोकांचं, भारतीय लोकांचं, बाहेरच्या नाही, म्हणजे जे आउटसोर्सिंग मॉडेल तुम्ही म्हटलं, जे 91 नंतर जे आपल्याकडे खुली अर्थव्यवस्था आली आणि त्याच्यानंतर आपण आउटसोर्सिंग हब म्हणून नावारूपास आलो. म्हणजे एकेकाळ असा होता की आपल्याला विश्वसुंदर्यांचा आणि सॉफ्टवेअर इंजिनियर्सचा देश म्हणून जगभरात ओळख होती. आपल्याला प्रचंड मान होता आणि आय-टीचं बिझनेस मॉडेल तुम्ही जे म्हटलं ते 12+4 किंवा 12+3 या नंतर जे शिक्षण, कोडिंग त्यावेळेला जे आवश्यक होतं, Googleच्या पूर्वीचा काळ साधारण म्हणता येईल 2006च्या अगोदरचा, ते भारतात प्रचंड प्रमाणात उपलब्ध होतं. क्वालिटी ह्युमन रिसोर्स होतं. त्यात माझी पिढी पण येते आणि मी 2006ला सुरुवात केली आहे कामाला, 2005-2006ला. तर
त्या काळात ज्यांनी आता 20 वर्ष, 22 वर्ष ज्यांचे आय-टीतले 25 वर्ष आय-टीतले करियर झाले आहे, त्यांनी भारतीय आय-टी इंडस्ट्रीचा एक वेगळा ज्याला म्हणता येईल की एक वेगळा प्रवास बघितला आहे. ती वेगवेगळ्या टप्प्यातून ती कशी गेली आणि जाताना त्यांनी काय शिकलं आणि काय शिकले नाही. तर यात न शिकलेल्या गोष्टीच जास्ती आहे आणि ज्या पद्धतीने आपण पैसा आणला म्हणजे आम्ही आय-टी इंडस्ट्रीतल्या लोकांनी ज्या पद्धतीने पैसा आणला, इथले बरेचसे डायनॅमिक्स त्याच्यामुळे चेंज झाले. विशेष करून म्हणजे फ्लॅटच्या वाढलेल्या येस, किमती, रिअल रिअल इस्टेट इस्टेटमध्ये जो बूम आहे तो मुख्यत्वे करून आय-टी मधले लोकच ड्रिव्हन ते बाय अफोर्ड करू आय-टी. शकतात. मॉल्स जे आहेत मोठे-मोठे त्यातले जी खरेदी होते ती शक्यतो आय-टी मधले लोकं करतात. पण आय-टीमध्ये आज जसं ओमकारने आता सांगितलं की तब्येतीचे प्रॉब्लेम्स सांगितले, पण तो रिलेशनशिप तर थोडं सांगायला विसरला. येस. प्रचंड रिलेशनशिपचे प्रॉब्लेम्स आय-टी इंडस्ट्रीमध्ये आहे. लग्न उशिरा होणे किंवा लग्न न होणे किंवा लग्नात असूनही एकटेपणा असणे, लग्न होऊन मग ह्या सगळ्या प्रॉब्लेममध्ये जाऊन लवकर डिव्होर्स घेणे, दुसरं लग्न आणि मग त्यात मुलाबाळांची होणारी परवड, हे सिंगल पॅरेंट्सचं प्रमाण हे आय-टीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे. यात महाराष्ट्रीयन लोकं पण आहेत. म्हणजे असं नाही की आपण म्हणू उत्तर भारतीय आहेत किंवा अजून कुठले साऊथचे आहेत. पण याच्यामध्ये महाराष्ट्रीयन लोकांचं प्रमाण पण भरपूर आहेत. मी स्वतः काउन्सिलर पण आहे, त्याच्यामुळे माझ्याकडे अशा केसेस येतात आणि आय-टीचं एकंदरीत जे कामाची पद्धत आहे, तर त्या कामाच्या पद्धतीतून हे सगळे म्हणजे आपण जी तयार केली आहे, जी तशी नव्हती तयार करायला हवी होती, पण ते तसं कल्चर आणि ते कामाची पद्धत आपण तशी अडॉप्ट केली आणि तीच पुढे कंटिन्यू केली. तर त्याच्यामुळे आता जे ओमकारनी आय-टीतल्या लोकांचे प्रॉब्लेम सांगितलेत, आय-टीतल्या तरुणांचे प्रॉब्लेम सांगितलेत किंवा जे मिड एज आहेत, ज्यांना आता ले ऑफ सुरू आहेत किंवा 45-50च्या मध्ये आहेत किंवा 50 पर्यंत आले आहेत. तर हे लोकं कोणत्या पद्धतीच्या प्रश्नांचा किंवा ई-एम-आय संबंधित प्रश्नांचा सामना करतात. तर हे सगळे जे सामाजिक प्रश्न निर्माण झाले आहे, आय-टीच्या मुख्यत्वे करून बिझनेस मॉडेलमुळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे माझा बॅकग्राऊंड मी आधी सांगितला आणि आता या प्रश्नाला उत्तर देण्याकरता म्हणजे मी सुरुवात करते. आय-टीचं बिझनेस मॉडेल हे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आउटसोर्सिंगचं मॉडेल आहे. म्हणजे जे लो कॉस्ट म्हणता येईल, म्हणजे युरोप आणि अमेरिकेच्या दृष्टीने करेक्ट. जे थोडं चीप असं काम आहे, मेंटेनन्सचं काम आहे. आपल्याकडे आर-एन-डी आणि डेव्हलपमेंटचं फ्रॉम द स्क्रॅच काम फार कमी होतं, अत्यंत कमी होतं. आपल्याकडे विशेष करून सेकंड, थर्ड लेव्हलचं जे मेंटेनन्सचं काम आहे, ते येतं आणि त्या येण्यामध्ये आणि त्याने आणलेला जो पैसा आहे, तर लो लेव्हलचं जरी काम असलं तरी ते बौद्धिक काम मानलं जातं, कारण ते कॉम्प्युटरवर केलं जातं आणि अर्थात ते खूप मोठ्या म्हणजे मोठ्या कंपन्यांकरता, म्हणजे जे जगातल्या मोठ्या-मोठ्या कंपनीज आहेत त्यांच्याकरता केलं जातं. पण भारतीय लोकं अर्थात चीप लेबर या कॅटेगरीत येत असल्यामुळे आणि आपल्याला तो मोबदला मिळतो तो युरो आणि डॉलर्समध्ये मिळत असल्यामुळे आपल्याला ते पैसे जास्ती वाटायचे सुरुवातीपासूनच आणि त्यावेळेला अर्थात अमेरिका असो किंवा युरोप असो, त्यांच्या नागरिकांच्या पेक्षा आपली थोडी मेहनती वृत्ती जास्ती होती. हं. ऑनेस्टीचं प्रमाण आपल्याकडे जास्ती होतं आणि त्याच्यामुळे आपल्याकडे आय-टी इंडस्ट्री खूप मोठ्या प्रमाणात फ्लरिश झाली. अर्थात त्यावेळेला जे काही म्हणजे गव्हर्नमेंटनी उपलब्ध करून दिलेल्या सोयी-सुविधा त्या पण खूप होत्या आणि पुण्यातलं राजीव गांधी आय-टी पार्क, ज्याला आपण हिंजवडी म्हणून ओळखतो, ते एकेकाळी म्हणजे नावाजलेलं होतं, जे आता चुकीच्या कारणांकरता चर्चेत आलं आहे, इन्फ्रास्ट्रक्चरच्या कारणांमुळे. तर आय-टीनी जे आपल्याकडे आणलं, आपल्याकडे जे काही क्वालिटी रिसोर्स होतं, ह्युमन रिसोर्स आणि आपल्याकडे जे प्रोजेक्ट्स आले, पण त्याच्यातून आपण ज्या पद्धतीने त्याचा उपयोग सकारात्मक गोष्टींकरता करायला हवा होता, तो झाला नाही. लोकांनी फक्त आय-टी याच्याकरता जॉइन केली, की तिथे पैसा आहे आणि हे मी माझ्या अनेक लेखातून पण लिहिलं आहे, की मेकॅनिकल इंजिनिअर्स, प्रोडक्शन इंजिनिअर्स किंवा अनेक मला एम-फॉर्म वगैरे झालेले लोकं पण मी हायर केली आहे, जेव्हा मी रिक्रुटमेंटमध्ये होते आणि अशी लोकं त्यांना फक्त ते कोडिंगचं त्यावेळेला कारण इतकं चॅलेंजिंग नव्हतं काम. एक जर फार्मामधला व्यक्ती असेल, तर नक्कीच त्याला डोमेन नॉलेज चांगलं असतं किंवा मॅन्युफॅक्चरिंगमधला एखादा व्यक्ती असेल, जो समजा म्हणजे कुठल्यातरी मेकॅनिकल प्रॉडक्टवर काम करतोय, त्याचं नॉलेज नक्कीच चांगलं असतं कंपेअर टू व्हॉट आय-टी पीपल डू. अर्थात हे आय-टीच्या लोकांना आवडत नाही, हे मी नेहमी बोलून दाखवते, पण हे सत्य आहे आणि पैसा मात्र त्याच्यात खूप चांगला मिळतो. वर्किंग कंडिशन आय-टीच्या खूप चांगल्या आहेत, कारण आपण ज्या ग्लास बिल्डिंग्स बघतो, इथे असो, हिंजेवाडीमध्ये असो किंवा बंगलोरला हैदराबाद, बंगलोरला असो. तर कंडिशन्स आणि अर्थात मिळणारा पैसा आणि चटकन मिळणारा पैसा.
आणि खूप मोठ्या प्रमाणावर आय-टीमुळे भारतीय लोकं परदेशात गेले, परदेशात स्थिरावले. म्हणजे मला अनेक केसेस माहीत आहेत, जे अत्यंत म्हणजे मुंबईत असो किंवा अगदी खेड्यापाड्यातून गेलेले लोकं महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून असो, इकडे आंध्रा म्हणजे चेन्नई, मद्रास आपण त्याला म्हणतो, तमिळनाडू, कर्नाटक असो, अत्यंत खालच्या लेव्हलमधून लोकांनी आता सुंदर पिचई त्याचं एक खूप मोठं एक्झाम्पल आहे. ते फार साधारण बॅकग्राऊंडमधून ते सी-ई-ओ झाले आहेत Googleचे. तर हे अशी अनेक उदाहरणं आहेत आणि त्या उदाहरणांमुळे अर्थात आय-टीला चांगले म्हणजे भारतीय आय-टीला खूप चांगले दिवस आले. पण ज्या पद्धतीने ते आपण त्याच्यात बदल घडवायला हवा होता तो घडला नाही. आपण वर्षानुवर्ष तेच काम करत राहिलो आणि हळू मनुष्यबळ जे आपल्याकडे उपलब्ध सुरुवातीला खूप छान होतं. 2010 पर्यंत ते खूप छान होतं. त्याच्यानंतर बदलत गेलेली शिक्षण व्यवस्था, बदलत गेलेली जीवनमूल्य याच्यामुळे जे आता ह्युमन रिसोर्स अवेलेबल आहे, म्हणजे मी पण तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं, की मनुष्यबळाची कमतरता किंवा स्किल गॅप ज्याला म्हणतात. तुम्ही खूप ठिकाणी वाचलं स्किल गॅप आहे, स्किल गॅप आहे. तर इंजिनिअरिंग करून आलेले आताचे तरुण आणि आम्ही ज्यावेळेला काम करायचो यांच्या स्किल गॅपमध्ये म्हणजे स्किल गॅप आणि टेम्परामेंटमध्ये पण खूप फरक आहे. म्हणजे त्यांना कामं करायची पण नसतात हे पण एक आहे. म्हणजे आपण समजू शकतो, की त्यांना म्हणजे वर्क लाईफ बॅलन्स हवा आहे. पण आम्ही ज्या पद्धतीने कामं करायचो, त्या पद्धतीने कामं किंवा शिकण्याची वृत्ती ही पण कमी होत आहे. याच्या विरुद्ध अगदी व्हिएतनाम, फिलिपिन्स आणि चीन याचं शिक्षणाचं मॉडेल खूप सुधारलेलं आहे. अर्थात चीनचं तर आपल्याला माहिती आहे आता काय वेगाने तो प्रगती करतोय आणि चीननी प्रचंड कॉम्पिटिशन दिली आहे. तीच व्हिएतनाम आणि फिलिपिन्सनी पण दिली आहे. त्यामुळे हे जे आय-टीतले प्रॉब्लेम तुम्ही आत्ता सांगितले, तर ह्याला जबाबदार आपणच आहो. कारण आपण पॉलिसीज क्रिएट करणारे पण आपणच आहो. सरकारला प्रश्न विचारणारे पण आपणच आहो. लेबर लॉज आपल्याकडे अजूनही पूर्णपणे ऑपरेट नाहीये आय-टीमध्ये आणि ज्या पद्धतीचे ले ऑफ होतात, ते तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. असं मॅन्युफॅक्चरिंगमध्ये तुम्हाला जेव्हा घडताना दिसतं त्यावेळेला ते घडतच नाही, पण घडलं तर मग त्याच्याविरुद्ध कामगार युनियन्स आहेत बोलायला. आय-टीमध्ये कोण बोलणार? त्यामुळे एकंदरीत दिसतं खूप छान आणि प्रत्यक्षात मात्र त्याचे जे काही चित्र आहे ते खूप वेगळं आहे आणि त्याला आपणच जबाबदार आहोत. मग त्यात एच-आर पण आले, त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचे लीडर्स जे आहेत, त्यात पॉलिटिकल लीडर्स आहेत आणि अर्थात सामान्य नागरिक, की जो म्हणतो की आय-टीवाला जर 2 कोटीचा फ्लॅट घेऊ शकतो, तो मॅन्युफॅक्चरिंगमधला व्यक्ती नाही घेऊ शकत. तर हे मॅन्युफॅक्चरिंगच्या लोकांनी पण बोलायला हवं. पण बोलत नाही हा आपला सगळ्यात मोठा आणि न बोलल्यामुळे ते वर्षानुवर्ष चुकीचा पायंडा पाडला गेला आणि त्याचेही आता सगळे परिणाम दिसतायत. हां, पण हे फंडामेंटली ओरिजिन कुठून होतंय? गडबड काय आहे? म्हणजे आय-टीच्या लोकांना येणारा स्ट्रेस हं. हा वर्क लाईफ बॅलन्स न ठेवणारी ही सिस्टम आहे म्हणून आहे, की हे फक्त वरवरचं वाक्य झालं? व्हेअर इज इट रॉंग एक्झॅक्टली? तुम्हाला आठवत असेल पूर्वीच्या काळी म्हणजे आता पूर्वीच्या काळी म्हणजे आपण तर स्वतंत्र भारतात जन्माला आलोय. पण ज्यावेळेला युद्ध व्हायची, तर युद्धात तुम्ही कुठलंही म्हणजे पुस्तक वाचा किंवा तुम्हाला जेवढा इतिहास माहिती आहे युद्धाचा, तर युद्ध झाल्यानंतर कोणताही राजा असो, कोणताही अगदी क्रूर शासक जरी असेल, तो आपल्या सैन्याला आराम द्यायचा. आराम म्हणजे गेले ते ठीक आहे, ते जे शहीद झाले ते गेले. अर्थातच. ते आराम द्यायचे. महाराजांच्या काळामध्ये असं होतं, की तुम्ही 4 महिने शेती करा किंवा नंतर शेती झाल्यानंतर मग तुम्ही युद्धावर जा. मग युद्धानंतर आल्यानंतर आराम करा. हा आरामाचा वेळ सध्याचे हे जे आपण ज्याला राजे नाही म्हणणार, पण सध्याचे जे लीडर्स आहेत, टेक्नॉलॉजीचे लीडर्स आणि जे मुख्यत्वे करून आय-टीचे लीडर्स आहेत, जे स्वतःला खरं तर इंटेलेक्चुअल वर्कर म्हणून घेतात, पण ते किती सायन्स वापरतात हा खूप मोठा प्रश्न आहे. तर नेहमी काही झाल्यानंतर म्हणजे काही काम केल्यानंतर आपल्याला काही वेळ विश्रांतीची गरज असते. ही विश्रांती आय-टीच्या लोकांना सहसा मिळत नाही. जे माझे जेवढे एक्स कलीग्स आहेत, माझे जेवढे मित्र-मैत्रिणी आहेत, क्लासमेट्स आहेत, जे आय-टीमध्ये आहेत, त्यांचं हेच सांगणं आहे, की आम्हाला तो जो रिचार्ज करायला वेळ हवा असतो तो मिळत नाही. सतत आम्ही गॅसच्या फ्लेमवर बसलेलो असतो आणि याला कारणीभूत आहे त्यांची चुकीची पद्धत, काम करण्याची चुकीची पद्धत. म्हणजे काम किती करावं, कसं करावं, कधी थांबावं, कुठली मेथड कुठल्या ठिकाणी वापरावी. तर ह्याला जे काही नियम आहेत किंवा ऑर्गनायझेशनल सायकॉलॉजी, इंडस्ट्रियल सायकॉलॉजी जे काही सांगते, त्याचं काही ॲप्लिकेशन आय-टीमध्ये होत नाही. जसं आपली 8 तासाची शिफ्ट असते मॅन्युफॅक्चरिंगमध्ये, त्याचे झाल्यानंतर कामाशी संबंध संपला. मशीन बंद, मी घरी चाललो. मी घरी चाललो. ते आय-टीमध्ये होत नाही आणि आता त्याच्यानंतर तुमचे BlackBerry आले. BlackBerry नंतर Android. स्मार्टफोन आले, Android, iPhone त्याच्यामुळे लोकं 24 तास कनेक्ट असतात आणि कसं आहे ना, सध्याचे जे कल्चर आहे आय-टीचं किंवा गेले काही वर्षातलं, त्यांनी हे सगळं जे अ, चुकीच्या गोष्टी आहे ना, या फार ग्लोरिफाय केल्या. उदाहरणार्थ स्ट्रेस आल्यानंतर ॲक्चुअली यू शुड रिलॅक्स.
म्हणजे जो काही तुमचा कामाचा ताण असतो तो रिलीज करायला हे लोकं दारू प्यायला जातात. मी फार करेक्ट. शब्द वापरते आहे. म्हणजे तुम्ही रिलॅक्स होण्याच्या ऐवजी तुम्ही आणखी मेंदूला चुकीच्या दिशेने देत आहात आणि त्या हँगओव्हर घेऊन तुम्ही परत सोमवारी कामाला येता आणि हे दर वीकेंडला करतात किंवा ते शॉपिंगला जातील किंवा ते आणखी काहीतरी अशा एक्साइटमेंटवाल्या गोष्टी करतील, की ज्या त्यांनी करायला नको. आयडियली दे शुड रेस्ट, दे शुड रिलॅक्स. पण हे आणखी तुम्ही ब्रेनला वॉव! स्टिम्युलेट करतात आणि त्याच्यामुळे मग ते दुसऱ्या दिवशी जेव्हा ब्रेन येतो तो फटिगमध्येच असतो त्यांचा ब्रेन आणि ते परत तसेच कामाला जातात. रिचार्ज होऊन आलाच नाही. थकूनच रिचार्ज आलास परत. हां, हां. अच्छा. त्यामुळे मी जे मगाशी उदाहरण सांगितलं, की अ, युद्ध केल्यानंतर सैनिकाला विश्रांतीची गरज असते. तर आय-टीतल्या सैनिकाला विश्रांती मिळत नाही. हा सगळ्यात म्हणजे 5 दिवसांचा वर्क वीक वगैरे हे सगळं बिकॉज आय हॅव माय फोन इन माय हँड. हां, ईमेल्स एक्झॅक्टली. येतातच, हां, त्यांना उत्तरं दिली हां, जातातच, काम हां. केलं जातंच. याच्यामागे आणखी एक सायकॉलॉजिकल म्हणजे 2 गोष्टी. एक तर ऑर्गनायझेशनल लेव्हलच्या गोष्टी आता मी सांगितल्या, की कामाची चुकीची पद्धत सगळ्यात जास्ती आणि आय-टीमध्ये लोकं येतातच काहीही झालं तरी. कारण ते ग्लॅमर, तो पैसा त्यामुळे आपण त्यांच्याकडून आणि ते राहतात. त्यामुळे आपण त्यांच्याकडून कशाही पद्धतीने काम करून घेऊ शकतो ही पण एम्प्लॉयरची मानसिकता आहे. हे कुठे जाणार आहेत मला सोडून? हम्म. आणि आय-टीतल्या लोकांना दुसरीकडे ॲडजस्ट होणं कठीण जातं हे मी स्वतःवरून सांगते. कारण मी स्वतः बरं. 1.5 वर्ष आता मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आहे. तर इतके वर्ष आय-टीच्या म्हणजे त्या कल्चरमध्ये राहिल्यानंतर हे लोकं दुसऱ्या ठिकाणी ॲडजस्ट व्हायला सहसा शक्य होत नाही त्यांना. म्हणजे सोडायची इच्छा अनेकांना आहे. माझ्याकडे अनेक लोकं विचारायला येतात, की आम्ही करिअरचा कुठला पाथ घेऊया. पण त्या ग्लॅमर सोडायची इच्छा होत नाही आणि त्याचा फायदा हे सगळी वर बसलेली जनता घेते. त्यांना माहिती आहे सोडून जाणार नाही म्हणून. मग यांना कसंही करा. एसी क्युबिकल्समध्ये बसायचंय. हां, बस. रस्त्यावर जायचं नाहीये आणि आता कोरोनाने ह्या सगळ्या गोष्टी आणखी ॲग्रिव्हेट केल्या. हो. कारण वर्क फ्रॉम होम मिळालं. आता अनेकांनी मला असं सांगितलं, की लोकं खेड्यात राहतात. बरेचसे खेड्यात म्हणजे ग्रामीण भागामध्ये राहणारी जी लोकं आहेत, ती लोकं तिथे जाऊन काय काम करतात? कारण जाण्या-येण्याचं त्यांना इतकं शक्य नाहीये. म्हणजे तुम्ही जर त्यांना वर्क फ्रॉम होम दिलं, तर त्यांना किती वेळा येऊन ते सगळं सांगणं जमेल. त्यामुळे सगळं जे आहे ते हवेतच आहे. त्यामुळे किती काम खरं होतं आणि ते प्रोजेक्टच्या किती कामात येतं आणि ते तसं न झाल्यामुळे जे वरच्या लेव्हलचे लोकं आहेत किंवा मिड मिड लेव्हलचे लोकं आहेत त्यांच्यावर पण ताण येतो. हम्म. त्यामुळे हे पण एक सुरू झालं आहे कोरोनामध्ये, की वर्क फ्रॉम होम दिलं आहे. पण वर्क फ्रॉम आपल्याकडे लोकांना सिव्हिक सेन्स नाही आहे. तर कामाच्या पद्धतीचा सेन्स कुठून राहील? म्हणजे वेळा पाळणं किंवा कम्युनिकेशन करणं, हे सगळ्या खूप बेसिक गोष्टी आहेत आणि या शाळा कॉलेजमध्ये शिकवल्या जात नाही. हे जेव्हा आय-टीमध्ये लोकं येतात त्यांना काही प्रमाणात ट्रेनिंग मिळतं. पण आता ते किती आहे हे प्रमाण माहीत नाही किंवा ट्रेनिंग झाल्यानंतर लोकं ते किती म्हणजे आपण अशी अपेक्षा करतो ना, की 5 वर्ष एखाद्या व्यक्तीने जर काम केलं आहे, तर तो वेळा पाळेल, तो शब्द दिलेला पाळेल, पण तसं होत नाही. तो कम्युनिकेट नीट करेल, त्याला माहिती असेल, म्हणजे तपेला ओळखता येत असेल. अशा कितीतरी गोष्टी आहेत ना, हां ज्या आणि अक्युमुलेट होत जातात एक्सपिरियन्सनुसार. हां आणि कम्युनिकेशन म्हणजे इंग्लिश नाही. अर्थात. हो, हो. मला उशीर झाला आहे हे कॉल करून सांगण्यामध्ये, बरोबर. हे सुद्धा कम्युनिकेशन आहे. पण हे तो लोकांना कळतच नाही. आणि हे सगळं एकावर एक पायलअप होऊन जाऊन मग आता सध्याची जी स्थिती आहे आणि सगळ्यात मोठा अर्थात प्रॉब्लेम हाच आहे, की हेल्थ इज नॉट सेंटर एनीवेअर. म्हणजे माझ्या एका मैत्रिणीने फार सुंदर मला एक वाक्य पाठवलं, की ती खूप चांगल्या पोस्टला आहे आय-टीमध्ये, की सर्व्हरची हेल्थ सर्व्हर जे असतात आय-टीचे मोठे-मोठे त्याचे आम्ही 24/7 आम्ही हेल्थ चेकअप करतो म्हणे. पण माणसांचा हेल्थ चेकअप मेंटल, फिजिकल काय आहे हे आय-टीमध्ये होत नाही म्हणे. त्यामुळे ह्युमन रिसोर्सला तुम्ही कसं ट्रीट करतात? मला असं वाटतं कदाचित ही एक सगळ्यात म्हणजे वर्स्ट इंडस्ट्री असेल की जिथे ह्युमन रिसोर्सला नीट ट्रीट केलं जात नाही. मशीन्स आर बीइंग दे आर गेटिंग मोर इम्पोर्टन्स कंपेअर टू ह्युमन्स. ह्युमन्स. हां. पण हे दुसऱ्या इंडस्ट्रीजमध्ये होत नाही असं म्हणताय तुम्ही? म्हणजे एवढा ताण नसतो. मला हे हे पटलं, की कम्युनिकेशन 24/7 आहे आणि सगळं डिजिटल गॅजेट्सवरचं काम हं, आहे. हं, त्यामुळे मी माझं काम घरी घेऊन जातो इसेन्शियली. पण ज्या ठिकाणी हे काम घरी घेऊन घेऊन जात नाहीत, हं. तिथे सुद्धा फार चांगलं ट्रीट केलं जातं कामगारांना असं नाहीये ना? का फरक आहे खूप? आय-टीचं काय होतं, आय-टीमध्ये जे ग्लॅमर आहे किंवा ज्या पद्धतीने प्रोजेक्ट केल्या जातात गोष्टी, ज्या पद्धतीने दाखवल्या जातात, त्या पद्धतीने त्या तशा नाही आहेत. म्हणजे मी कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीचं समजू शकते, की तिथे ते सरळ तोंडावरच बोलतात, की हे असं आहे किंवा शिव्या देतात. हे यांचं सगळं रॅप केलेलं आहे खूप छान याच्यामध्ये. पण हं. आतमध्ये त्यांचं सगळं जे आहे ते अनहेल्दी आहे.
आणि त्याला कारण पण ज्या पद्धतीने ही इंडस्ट्री इव्हॉल्व झाली आहे, ज्या इंडस्ट्रीमधल्या पद्धती तशाच राहिल्या इतकी वर्षानुवर्ष. स्ट्रेस मॅनेजमेंटची त्यांची पद्धत अजूनही 2006 ला पण तीच होती, 2026 मध्ये पण तीच आहे. आज मला ऑलमोस्ट 20 वर्ष झाली आय-टी इंडस्ट्रीशी संबंध असून. पण त्यांना चेंज करायचं नाहीये. तर हे कधी चेंज करणार ना? आणि आता कोविडमध्ये त्यांनी ते एम्प्लॉयी असिस्टंट प्रोग्राम वगैरे प्रत्येक कंपन्यांनी आणले. पण मला जेवढे माझे फ्रेंड्स सांगतात, की फार कमी लोकं त्याचा वापर करतात. म्हणजे फार कमी म्हणजे किती म्हणजे 1-2% पण करत नसावे. दे प्रिफर पर्सनल काउन्सिलिंग म्हणजे माझ्याकडे जेव्हा येतात, फार कमी लोकं कंपनीने रेफर केलेले असतात. मोस्टली लोकं दे कम ऑन देअर ओन. स्वतःहून येतात. हां आणि जाऊ नये म्हणून आपल्या गोष्टी कुठे. कारण यू नेव्हर नो, की एचआरने समजा हे ऐकलं, की या व्यक्तीला थोडा डिप्रेशन आहे किंवा आणि हा हाय परफॉर्मरचा जो फंडा आहे आय-टीने आणलेला, की तुम्ही सतत चकाचक चांगलं दिसलं पाहिजे. सतत 24/7 डिलिव्हर केलं पाहिजे. व्हिच इज नॉट पॉसिबल ना. आणि तुम्ही ब्रेक घेऊ शकत नाही. लोकांना म्हणजे मी असे अनेक कलीग्स इनफॅक्ट 80-85% कलीग्स असेच बघितले आहेत, की जे सुट्ट्या एन्कॅश करतात. ते हम्म. सुट्ट्या घेत नाही आणि त्यांना हॉबीज नसतात. म्हणजे जर काम नसेल, तर मग आपण काय करणार बा? म्हणून ते काम करत बसतात किंवा कामाला चिकटलेले दुसरं असतात. काही नाहीच आयुष्यात करायला. दुसरं काही नाहीच आणि ही पण एक इंडिव्हिज्युअल लेव्हलला जी फॉल्ट म्हणता येईल, की त्यांना दुसरं काही शिकवलंच नाही. आयुष्य कसं आणि माझ्याकडे आता सध्या लोकं जे येतात ते त्याच्याच करता येतात, की मला एकतर एम्प्टी वाटतंय किंवा खूप मोठ्या पोस्टवर आहेत, एम्प्टीनेस आहे, तर मग कसं करायचं? की हे घेतलं म्हणजे बंगला घेतला किंवा फ्लॅट घेतला, मग गाडी घेतली, मग फॉरेन ट्रिप्स झाल्या, तरी मग मला हे वाटत नाहीये. म्हणजे सॅटिस्फाईड फुलफिल फुलफिल्ड झालं. वाटत नाहीये. अरे, अरे! तर तो जो इमोशनल रिवॉर्डिंगचा जो प्रकार आहे किंवा जो आपल्याला एक क्रिएटिव्ह सॅटिस्फॅक्शन आहे, ते आय-टीमध्ये नाही आहे. त्यांच्या टँजिबल आउटपुट पण नाही आहे. म्हणजे आता तुम्ही एखादं मॅन्युफॅक्चरिंगमधलं बघाल किंवा सायकल तयार करणारी एखादी कंपनी असेल, तर त्याला सायकल "अरे, माझी सायकल जाते." हिरोची सायकल आहे. ती सायकल मी तयार केली आहे कुठेतरी. माझा एक कंपोनेंट आहे. अगदी बरोबर आहे. मारुतीची कार आहे किंवा महिंद्राचे ट्रॅक्टर्स आहेत. हे आय-टीमध्ये नाही आहे. त्यांना टँजिबल असा हात लावण्यासारखं काहीच नाहीये. एक प्लंबर जेव्हा गळका नळ दुरुस्त करायला येतो, त्यांनी हां, काम केल्यानंतर त्याला दिसतं, हां, की गळत असते ती ती गळती थांबली आहे. हां, हे जे आपलं मी यावर मेहनत घेतली आहे, त्याचं टँजिबल काहीतरी दिसणं आहे. त्याचं हां. सुख, त्याचं समाधान खूपच खूप वेगळं मोठं आहे. असतं. खूप वेगळं आहे आणि ते खूप आवश्यक आहे जॉब सॅटिस्फॅक्शन या कॅटेगरीमध्ये. तर जॉब सॅटिस्फॅक्शन म्हणूनच या लोकांमध्ये फार कमी आहे. आणि ह्युमन मशीन इंटरॅक्शन ज्याच्यावर मी अनेक वेळा लिहिलं आहे, की सतत मशीनच्या संपर्कामुळे या लोकांच्या मानवी संवेदना बोथट होत जातात. आणि जे बरं. इंजिनिअरिंगचे विशेष करून स्टुडंट्स असतात मोठ्या आय-आय-टीला आपण ज्याला खूप मानतो. पण आय-आय-टी मधून एन-आय-टीजमधून येणारे. पण मी जेवढे बघितले त्या सगळ्यांना इमोशन्सशी डील करता येत नाही. त्यामुळे त्यांना पीपल स्किल्स फार कमी असतात. अशा लोकांसोबत मी काम पण केलं आहे. पण पीपल स्किल्स कमी असल्यामुळे मग त्या टीम मॅनेजमेंटला प्रॉब्लेम येतो आणि मग ते वरतून झिरपत, झिरपत, झिरपत खालपर्यंत जातं. त्यामुळे इमोशनल इंटेलिजन्सचं ट्रेनिंग हे प्रत्येक मॅनेजरला आवश्यक आहे. आणि आणि जे मगाशी मी बोलताना सुटलो, की पीपल मॅनेजमेंट जर वीक असेल, तर ते फक्त ऑफिसमध्ये नाही, ते घरी पण वीक असणार आहे. एक्झॅक्टली. हां, तर अशा केसेस आहेत ना. आपण मागे पण मी 1-2 इंटरव्ह्यूजमध्ये सांगितलं किंवा लिहिलं पण होतं, की यांचे डिव्होर्सेस किती विचित्र पद्धतीने होतात किंवा बरेचसे हिंसक प्रकार तुम्ही बघा, क्रिमिनल साइड पण आहे आय-टी प्रोफेशनल्सची, की ते म्हणजे रिअली? पार्टनरचा खून केला. तर मध्यंतरी नाही का एका ती बंगलोरमधली एका एआय कंपनीची सीईओ होती. तिने आपल्या मुलाला मारलं. नवऱ्याशी तिचा डिव्होर्स झाला होता आणि ती कुठेतरी गेली होती सुट्टीला. तर तिने मुलालाच आपल्या छोट्या मुलालाच मारून टाकलं. तर ह्या ज्या मानवी संवेदना यांच्यात कमी झाल्या अर्थात त्या सगळीचकडे आहेत असं नाही. पण इथे हे कारण आहे. ह्युमन मशीन इंटरॅक्शनचं खूप मी जवळून ह्या लोकांना बघितलं आहे. दे आर सो सेल्फ सेंट्रिक आणि स्वतःचंच फक्त हे असतं, एम्पॅथी नसते, की इतरांसोबत काय होईल आणि म्हणून जेव्हा जेव्हा आय-टी कंपन्यांमधून लोकं सोडून जातात किंवा ते काढले जातात कुठल्याही कारणाने, तर त्या लोकांशी संबंध ठेवायला बरेचसे त्यांचे मागचे संबंध तुटून जातात. मग करंट जे असेल परत जी कंपनी तिथे हे. त्यामुळे या लोकांचे जे रिलेशनशिप मॅनेजमेंट आहे ते प्रचंड पुअर आहे. आणि तेच त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये पण रिफ्लेक्ट होतं. बापरे! तर ते म्हणतात, की आम्हाला खूप मशीनसोबत ते काम करतात, पण ते हळू मशीन होत जातात हे त्यांना कळत नाही. ह्यात आय-टी कंपनीजचा एच-आर कुठे आहे? म्हणजे दे आर सपोज्ड टू टेक केअर ऑफ ऑल ऑफ धिस हां, ना? आय-टी कंपनीचं मगाशी आपण बोलल्याप्रमाणे लेबर लॉज नसल्यामुळे आय-टीमध्ये मी जेवढा ट्रेंड बघितला आहे,
तर रिक्रुटमेंटमध्ये तर पूर्वी कोणीही यायचं. कोणीही म्हणजे इंजिनिअर्स पण बरेचसे मी रिक्रुटमेंटमध्ये बघितले. मग ते एचआरमध्ये जातात. एचआर रिक्रुटमेंट एकच जवळपास. बरेचसे बी-पी-ओमध्ये काम केलेले लोकं पण मी बघितले आहेत. कारण त्यांचं इंग्लिश हा फर्स्ट क्रायटेरिया असतो. बीपीओमध्ये आय-टीमध्ये काम करायला. हां, बी-पी-ओवाल्यांचं इंग्लिश जनरली त्यावेळेला खूप होतं. 2004-2005 मध्ये येस. खूप लोकं बी-पी-ओमध्ये काम करायचे आणि ते पॉलिश्ड इंग्लिश घेऊन मग ते आय-टी कंपन्यांच्या एचआरमध्ये यायचे. असे बरेच आहेत. म्हणजे त्यांना एम-पी-एम किंवा म्हणजे पर्सनल मॅनेजमेंट किंवा मॅनेजमेंटचं ट्रेनिंग पण नसतं. किंवा बी-ए, बी-कॉमची डिग्री असते. इनफॅक्ट मी तर एक अशी केस बघितली आहे. मी एका ऑर्गनायझेशनला होते. तिथला बऱ्याच मोठ्या पदावरचा व्यक्ती म्हणजे मी बी-एससी मॅथेमॅटिक्स आहे आणि मी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची ग्रॅज्युएट आणि मी अभ्यासात बऱ्यापैकी चांगले होते. म्हणजे खूपही नाही पण 60-80च्या मधली व्यक्ती नक्कीच होते. पण ती व्यक्ती बी-कॉम होती. आणि ते त्यावेळेला अर्थात त्या कंपनीला दुसऱ्या कंपनीने टेक ओव्हर केलं होतं आणि तो माणूस खरंच मोठ्या पोस्टवर म्हणजे बी-कॉम झालेला माणसाचं ब्रेन कशाकरता ट्रेन झालं असेल. आम्ही बी-एससी झालोय. आम्ही ते सगळे मॅथ्स, फिजिक्सचे क्लासेस करून ते प्रेशर घेऊन येतो. वी नो हाऊ टू हँडल प्रेशर. बी-कॉम झालेली व्यक्ती आज जर इतक्या मोठ्या पोस्टवर जाते, तर त्या कंपनीच्या पण स्टँडर्डवर थोडंसं क्वेशन मार्कच आहे, की हे लोकं कुठल्या पद्धतीने लोकांना हायर करतात. हायर करायला काहीतरी क्रायटेरिया असतो ना, की आता माझ्यापाशी पी-एच-डी आहे बा. तर एखाद्या ठिकाणी पी-एच-डी कुठल्या ठिकाणी आवश्यक आहे? लर्निंग अँड डेव्हलपमेंटमध्ये पी-एच-डी चालते किंवा तुम्हाला ट्रेनर म्हणून हवा असेल तरी पी-एच-डी चालते. रिसर्चर म्हणून हवा असेल तरी. तुम्हाला जर एखाद्या रिअली म्हणजे कंट्री हेड वगैरेच्या पोस्टला जर तुम्ही ठीक आहे, त्या माणसाने बेसिकपासून काम केलंय, पण बी-कॉम इज नॉट सर्टनली पण मी हे अशा केसेस बघितल्या आहेत. नाही पण त्यांनी सुरुवात म्हणजे बी-कॉम करताना एका टेक्निकल फील्डच्या ग्रॅज्युएट इतकं कदाचित प्रेशर नसेल. पण व्हाईल दॅट पर्सन स्टेप्स अप, हां, मध्ये जे काम केलंय, हां. त्यात प्रेशर सहन करणं, त्यात वेगवेगळ्या अनुभवाने समृद्ध होणं आणि मग त्या पदाला लायक होणं, असं काहीतरी बघितलं असेल ना कंपनीने? मला असं वाटत नाही. कारण मी जेवढे एक्झाम्पल्स बघितले आहेत, अच्छा. ते थोडे ओव्हर अचिव्हर काइंडमध्ये येतात आणि बरेचसे असे म्हणजे आय-टीमध्ये जे पॉलिटिक्स चालतं किंवा ज्या पद्धतीने त्या कंपनी इव्हॉल्व होत गेल्या, तर ते कसं असतं, "यू स्क्रॅच माय बॅक, आय स्क्रॅच युअर्स." अच्छा. अशा पद्धतीचं. आणि ते जर तिथे खरंच चांगल्या लेव्हलचे लोकं आले असते ना, तुम्ही तिथल्या कल्चरचा फरक बघा किती वेगळा असतो. हे बी-कॉम करून जर एखाद्या व्यक्तीला एवढा मोठा पोस्ट मिळते आहे, तर बाकीच्यांना किती फ्रस्ट्रेशन येतं ना, म्हणजे बी-वाल्याला किती फ्रस्ट्रेशन येतं किंवा एखादा बी-टेक आय-आय-टी असेल त्याला किती, की हा माणूस इथे गेला आणि मी साधा इंजिनिअर म्हणून काम करून राहिलो आहे. तर म्हणजे काहीतरी हे पाहिजे, की तुम्ही एवढा माणूस तो एक्सेप्शनल आहे का? की मग तो एक्सेप्शनल मग शाळेतच दिसला असता ना. म्हणजे आणि असे अनेक एक्झाम्पल्स आहेत. हे मी एक एक्झाम्पल दिलं. असे अनेक एक्झाम्पल्स आहेत, की जे ओव्हर अचिव्हर्स आहेत. जे हे यू आर सेइंग एच-आर प्रॅक्टिसेस चुकीच्या असल्यामुळे होते. हां, एच-आर प्रॅक्टिसेस आहेत, लॉज आहेत किंवा कशा पद्धतीने ती इव्हॉल्व झाली इंडस्ट्रीमध्ये. देअर हॅज टू बी सम स्ट्रक्चर ना. ते स्ट्रक्चर कधी नव्हतंच त्याचं. आय-टी-एस दोन्ही याला. अच्छा. आय-टी-एस तरी थोडंसं मी म्हणेल, की बाबा त्याला इंग्लिश आहे, आवश्यक हे आहे. पण आय-टीच्या याच्यामध्ये त्यांनी बऱ्यापैकी ज्याला बिझनेस सेन्स चांगला होता त्यावेळेला आणि ती अपॉर्च्युनिटी ज्याला ग्रॅब करता आली, हं. त्याच्यात कसं राहायचं, कसे बिहेवियर हवं बा, त्या पद्धतीच्या लोकांनी अर्थात बरं. तिथे बाकीच्या प्रगती केली. इंडस्ट्रीजमध्ये कसं स्ट्रक्चर असतं हे? लॉज म्हणा किंवा बाकीच्या इंडस्ट्रीजमध्ये लॉज आहेत ना आपल्या नॉन आय-टीमध्ये लॉज आहेत. तुमच्या मीडियामधलं मला विशेष माहीत नाही. पण मीडियामध्ये तर आय स्क्रॅच युअर बॅक, यू स्क्रॅच माय बॅक इज ॲट इट्स पीक. म्हणजे मीडिया हां, मीडियाचं कल्चर पण मला आवडत नाही. मला असं वाटतं हां, आय-टी म्हणजे नंतर त्यामुळे ते ते एक मी त्याच्यावर पण लिहिलंय. मीडियाच्या हां. मानसिक सो आरोग्यावर पण मी लिहिलंय त्यामुळे म्हणजे पुस्तकामध्ये. मीडियावाल्यांनी आय-टीवाल्यांना काही शिकवणं हे तसं काही फारसं हां, हे तर नाहीये. ते सेमच कल्चर आहे. पण मीडियाचं पण तेच झालं ना, की तुम्ही इंटेलेक्चुअल म्हणून ज्या येस, लोकांना दाखवता, पण तुमच्या एक्झॅक्टली. कामाच्या पद्धती किती चुकीच्या ते आहेत. फक्त मी वृषाली मॅमना ओळखतो, वृषाली मॅम मला ओळखतात. मग मी वृषाली मॅमना कुठेतरी रेफर करतो. मग वृषाली मॅम मला करतात हां, आणि मग आम्ही दोघे असंच आहे ते हां. सगळं. तर आय-टीमध्ये पण तसंच आहे आणि हं. आय-टीमध्ये ना सुरुवातीला तर रेफरन्स बोनस इतके मिळायचे म्हणजे तुम्ही जर मला रेफर केलं आणि मी तिथे टिकली तर 50,000 किंवा माझी जेवढी सॅलरी आहे 1 महिन्याची तेवढा तुम्हाला 1,00,000 1,50,000 तेवढा बोनस मिळणार. बोनस. त्यांनी पण एक वेगळं म्हणजे हे जे पैशाच्या सेंट्रिक सगळं जे कल्चर आहे आय-टीचं, डोपामाइन सेंट्रिक कल्चर याह, याह. हां, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि ह्या लोकांनी जी लाईफस्टाईल स्वतःची निर्माण करून घेतली आहे त्यामुळे येणारे ई-एम-आय ते त्या ट्रॅपमध्ये अडकलेत. म्हणजे मला प्रत्येक जेवढे मी फीडबॅक घेतले माझ्या फ्रेंड्सकडून ते म्हणाले, की प्रत्येकजण ई-एम-आय करता स्ट्रगल करतोय. कारण इतके लोन्स आहेत प्रत्येकाच्या ह्याच्यावर. मुलांनी आता जे 45-50च्या मध्ये आहेत त्यांची मुलं आता 17-18ची आहेत. मुलांची शिक्षणं आहेत. शिक्षणं महाग आहेत.
त्याच्यामुळे आम्हाला जॉब तर करायचाच आहे. त्यामुळे इच्छा असो नसो, त्यातले अनेक जण चांगले आहेत. असं मी म्हणत नाही, की सगळे लोकं पूर्णपणे वाईट आहेत. मजबुरी जे म्हणतात तशा पद्धतीने हां, बरेच लोकं काम करतात. वाईट आहेत म्हणून नाही, चुका झाल्यात बुवा. हॉनेस्ट मिस्टेक्स आहेत ह्या हां, झालेल्या. पण त्यांना दुसरा उपायच नाहीये. मुलांचे शिक्षण पर्यायच नाही. हां, किंवा 20-21 वर्ष झाल्याशिवाय आम्ही सोडू शकत नाही किंवा मुलीचं लग्न आहे. त्याच्यामुळे ते करून राहिले आहेत आणि एव्हरीवन इज ट्रॅप्ड नाऊ आणि असं कोणी इनिशिएटिव्ह वरतून यायला पाहिजे ना. एखाद्या डिलिव्हरी मॅनेजरनी इनिशिएटिव्ह का घ्यावं इंडस्ट्री चेंज करायचं? इनिशिएटिव्ह हॅज टू कम फ्रॉम टॉप. NASSCOM आहे किंवा ह्या बाकीच्या ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत, त्यांनी ते इनिशिएटिव्ह किंवा पॉलिसी मेकर्स आहेत, त्यांनी बोलायला पाहिजे ना. तुम्हाला माहिती आहे वारंवार डेटा तुमच्यासमोर येतो, वारंवार आत्महत्या घडतात आय-टीमध्ये. त्या हार्ट अटॅकचं प्रमाण किती आहे? अर्ली एज हार्ट अटॅकचं प्रमाण आय-टीमध्ये खूप आहे. ब्रेन स्ट्रोकचं प्रमाण आय-टीमध्ये खूप आहे. पॅरालिसिस, ब्रेन स्ट्रोक ह्या सगळ्या गोष्टींचं प्रमाण खूप. मग तुम्ही करत का नाही? करायचंच नाहीये, की तुम्हाला हेच काय आणि लोकांनी बोलायला पाहिजे. लोकं बोलत नाही. आपण बोलून आम्ही जेवढं आम्ही करायचं तेवढं माझ्या कॅपॅसिटीमध्ये जेवढं आहे तेवढं मी केलं आहे. बरोबर. पण लोकांनी बोलायला हवं ना. आता तुम्ही बोलत होतात ना, तर मला सारखा माझे जे वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमधले सेल्स प्रोफाईलवरची हं, मित्र आहेत माझे, त्यांचं मला इट्स द सेम लाईफस्टाईल. म्हणजे सेल्स ॲज अ प्रोफेशन, मग तुम्ही कुठल्या काही इंडस्ट्रीतले असेना. हं, बॉस कॉल करतो, शिव्या घालतो, टार्गेट कधी अचीव्ह होतच हं, नाहीत. हं, ते सुद्धा त्या स्ट्रेसमधनं सारखे जात असतात. आय हं, थिंक तुम्ही म्हणताय तसं, की तो सेल्स स्पेसिफिक जो स्ट्रेस आहे, तो आय-टीनी सगळ्या लेव्हलला आणून ठेवलाय. हं, हं. तुम्हाला यात छोटी आय-टी कंपनी, मोठी आय-टी कंपनी असा काही फरक जाणवतो, की ज्या खूप मेजर आहेत, त्या थोड्या वेगळ्या आहेत या बाबतीत, ज्या छोट्या आहेत रिलेटिव्हली 20, 25, 50, 100 लोकांच्या आहेत, त्यात काही फरक आहे? मला मध्यंतरी एक खूप मोठे आय-टीमधले त्यांनी माझं पुस्तक विकत घेतलं आणि ते फॉलो मी ऑन सोशल मीडिया. तर त्यांनी मी लिहिते हे सगळं, तर ते ही इज लाइक 58-59 आणि ते फार मोठ्या कंपन्यांमध्ये काम करून मग छोट्या कंपनीत शिफ्ट झाले शेवटी, की आता करियर हं. छोट्या कंपनीत करूया. तर तुम्ही जे म्हटलं त्यांनी इतकं छान ऑब्झर्वेशन सांगितलं, की मॅडम म्हणे हे जे टॉक्सिक वर्क कल्चर आपण आत्ता बोलत होतो, तर हे मोठ्या कंपन्यांमधलं जे होतं म्हणे नंतर ह्या लोकांना एकतर ले ऑफ झाले किंवा हे नंतर छोट्या कंपन्यांमध्ये शिफ्ट झाले लोकं. ते कल्चर त्यांनी छोट्या कंपन्यांमध्ये आणलं म्हणे आता. आ, सो ही वॉज कंप्लेनिंग अबाउट सेम थिंग की पीपल आर हॅव्हिंग टॉक्सिक कल्चर इन स्मॉल कंपनीज ऑल्सो. बट देअर आर एक्सेप्शन ऑफ कोर्स. स्मॉल कंपनीजमध्ये थोडंसं तुम्हाला ना ग्रुप छोटा असल्यामुळे जास्ती इमोशनल अटॅचमेंट असते. मोठ्या कंपनीमध्ये यू आर जस्ट अनदर नंबर. तर तो एक मोठा डिफरन्स आहे. इन बिग कंपनीज यू आर जस्ट अनदर नंबर. तिथे तुमची काळजी करणारे फार कमी लोकं इनफॅक्ट नसतातच. यू आर अ म्हणजे एक एम्प्लॉयी म्हणून तुम्हाला किती तिथे महत्त्व आहे हे सांगू शकत नाही. पण ते छोट्या कंपनीत रिसोर्सेस कमी असल्यामुळे तेवढं महत्त्व असतं आणि त्याची काळजी घेतली जाते. पण ती अगदी 50, 100, 200, 500, 500च्या वर थोडा काउंट गेला हळू मग ते लाखांच्या कंपनीत तर तुमचं अस्तित्व कुठेच नसतं. हं, असं. हं. त्यामुळे छोट्या कंपनीत थोडं बरं आहे. पण जे मोठ्या कंपनीतून छोट्या कंपनीत जर आले असतील आणि ते टॉक्सिक एन्व्हायर्नमेंट घेऊन आले, तर ते इथलं कल्चर पण बिघडतं असं आहे. मग मॅम आता म्हणजे सरकार काय लॉ आणेल का नाही माहिती नाही. कंपनीज आपणहून बदलतील की नाही माहिती नाही. आता जे या ट्रॅपमध्ये अडकलेत, हं, 40+ असतील, हं. 50+ असतील, अशांनी काय करावं? रिॲलिटी एक्सेप्ट करून स्वतःवर काम करणं इंडिव्हिज्युअल लेव्हलला. खरं तर याचे 2 सोल्युशन्स आहेत. एकतर मी जे कोणी बघत असतील पॉलिसी मेकर्स असतील किंवा आय-टीमधले मोठे लोकं असतील, त्यांनी जे डिसिजन मेकर्स आहेत, त्यांनी खरंच याच्यावर विचार करावा. कारण इट्स टाईम टू गिव्ह बॅक. म्हणजे तुमचे करियर खूप तुम्ही जर 50ला असाल, 55ला असाल, तुमचे करियर खूप चांगले झालेत. तुम्ही 25-30च्या एजमधल्या लोकांचा पण विचार करायला हवा, की त्यांनी पुढे काय करावं? हे महत्त्वाचं हं. आहे. त्यांनी पुढे काय करावं? आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऑर्गनायझेशननी जो माझा अभ्यासाचा विषय पण आहे वेलनेस प्रोग्राम हे सिरियसली करावेत. वेलनेस प्रोग्राम म्हणजे ते करतात, ते बजेट असतं त्यांचं, ते स्पेंड करतात. पण केवळ वेलनेस प्रोग्राम लावून, पॅच लावून उपयोग नाही. तुम्ही ॲक्चुअली कामाची जी पद्धत आहे, जॉबवर तुम्ही लोकांना कंट्रोल द्यायला हवा. तुम्ही लोकांना बाउंडरीजच्या बाहेर जाऊन पुश करू नये. तुम्ही वर्क लाईफ बॅलन्स त्यांना राईट टू डिस्कनेक्ट जे म्हणतात, आता आपलं मध्ये बिल पण सादर झालं सुप्रिया सुळेंचं. तर ते ते करायला हवं, पहिली गोष्ट. आणि लोकांची तब्येत जर चांगली राहिली ओव्हरऑल, तर ती नॉट ओन्ली ती तुमच्या म्हणजे प्रोडक्टिव्हिटी कारण
प्रॉडक्टिव्हिटी तर महत्त्वाची आहेच, क्वालिटी पण महत्त्वाची आहे. क्वालिटी तुमच्या आउटपुटची क्वालिटी काय आहे आणि तुमच्या एम्प्लॉयीची लाईफस्टाईलची काय क्वालिटी आहे. म्हणजे तुम्ही बददुवा घेऊ नका, माझं एवढंच म्हणणं आहे. बददुवा घेतली जाते, अनेकांना मिळते ती. मी इतके वर्ष आय-टीमध्ये आहे. तर ते एक कृपया अव्हॉइड करायला हवं. त्यामुळे वेलनेस प्रोग्राम हे सिरियसली करा. लोकांना डिस्कनेक्ट व्हायला शिकवा. लोकांना ट्रेनिंग द्या, इमोशनल इंटेलिजन्सचं ट्रेनिंग द्या. बर्नआउट म्हणजे काय हे समजून घ्या काय होतं ते. आणि तुम्ही जे काही काम विशेष करून एचआरनी हे समजून घ्यायला पाहिजे, की त्यांनी एम्प्लॉईजच्या बाजूनी पण बोलायला हवं. एम्प्लॉईज म्हणजे पार्टी अरेंज करणं ही ॲक्चुअली एचआरची प्रतिमा आहे भारतातल्या. खरंय. भारतातले एचआर पार्टी अरेंज करतात एवढंच त्यांचं प्रोजेक्ट सेलिब्रेशन पार्टीज अरेंज करतात एवढीच भारतातल्या एचआरची प्रतिमा आहे. आणि त्यामुळे ते इव्हॉल्व्ह होणं असं एम्प्लॉयी वेलफेअर आहे किंवा पुढे जाऊन काही गोष्टी करणं हे आवश्यक आहे. एचआर लीडर्सनी हे बोलायला हवं. आणि हे झाले ऑर्गनायझेशन लेव्हलवर. इंडिव्हिज्युअल लेव्हलवर अर्थात मी सांगितल्याप्रमाणे, की यू हॅव टू टेक कंट्रोल ऑफ युअर ओन लाईफ. आणि तुम्हाला जर ऑफिसमधून नसेल, तर तुम्ही वैयक्तिक लेव्हलला काउन्सिलिंग घ्या. तुमच्या आयुष्यात काही चांगले बदल घडवा. मला माहिती आहे जे टेम्पटेशन येतात आय-टीच्यामध्ये मी राहिली आहे इतके वर्ष त्या ग्लॅमरमध्ये, तर ते जे टेम्पटेशन येतात ते फार प्रचंड असतात आणि त्याच्यातून बाहेर पडायला फार त्रास जातो. पण ते जितक्या लवकर तुम्ही डिटॅच व्हायला शिकाल त्या लाईटशी, ते जे ग्लॅमर आहे त्याच्याशी आणि जितक्या लवकर रिअल लाईफमध्ये ग्राउंडेड राहाल, तितकं तुमचं म्हणजे पुढचं आयुष्य सोपं जाईल. आणि खूप हाय-फाय लाईफस्टाईल आपण ज्याला जी म्हणतो, ब्रँडेड लाईफस्टाईल, ती जर कमी केली आणि सर्वसाधारण आपण लाईफस्टाईल जगलो आणि अट्टाहास जर सोडला, की आपल्याला याच विशिष्ट प्रकारच्या याला राहायचं आहे, बाउंडरीज आखून घेतल्या आणि अर्थात प्लॅन बी तयार ठेवला. जे मी प्रत्येक आय-टीमधल्या माझ्या जेवढे आहेत माझ्याकडे येणारे काउन्सिलिंगला त्या सगळ्यांना सांगते, की प्लॅन बी तयार ठेवा. यू नेव्हर नो व्हॉट विल हॅपन टू यू. आणि एआय आपण म्हणजे त्याच्यावर जास्त बोललो नाही, पण एआयमुळे येणारे चेंजेस प्रचंड आहेत. म्हणजे त्याच्यामुळे सगळ्या रिसोर्स मॅनेजमेंटवर परिणाम होऊन राहिला आहे. म्हणजे कंपन्यांचं पण म्हणजे कंपन्या अशा दोलायमान स्थितीमध्ये आहे, की आता काय करायचं बा पुढे, की एम्प्लॉईज कडून काम करून घेणं. त्यामुळे हा सगळा काळ हा फार व्होलाटाईल आहे. तर एआयचं जी काही सध्या सुरू आहे ते बघता, की आपल्याकरता प्लॅन बी असू द्यावा आणि आपण समजा आपली नोकरी गेली तर 6 महिने ते 1 वर्ष आपण सस्टेन करू सस्टेन शकतोय करू का? शकू इतक्या गोष्टी तुम्ही ठेवायला हव्या. शक्यतो कर्ज, ई-एम-आय या भानगडीत अगदी कमीत कमी राहा. व्यसनांपासून दूर राहा. तब्येतीवर लक्ष केंद्रित करा आणि आपण जे पहिले आपण मध्यमवर्गीयच होतो, तर मध्यमवर्गीय जी लाईफस्टाईल आहे, त्यात काही म्हणजे आपली चादर बघून पाय पसरावे, त्यात काही वाईट नाही आहे. त्यामुळे ते जर राहिलं, तर तुम्हाला धक्का बसत नाही मग. हम्म. त्यामुळे वस्तुस्थितीला धरून चालणे हे केव्हाही तुमच्या मानसिक आरोग्याला, शारीरिक आरोग्याला चांगलं राहील. त्यामुळे या गोष्टी करणं आवश्यक आहे आणि जर ऑर्गनायझेशनच्या लेव्हलला गोष्टी घडल्याच, म्हणजे आय-टीची कामाची पद्धत, एकंदरीत आय-टीचं जे आर-एन-डीमध्ये जर इनोव्हेशन, क्रिएटिव्हिटी जर चांगली झाली, तर छानच आहे आणि कामाची पद्धत जर त्यांनी बदलली, थोड्या फार प्रमाणात का होईना बदलली, लोकांना चांगल्या पद्धतीने ट्रीट केलं, लोकांशी चांगले वागले आणि चांगले वागायला पैसे लागत नाही. व्हेरी ट्रू. कोणाशीही चांगले वागायला पैसे लागत नाही. त्यामुळे तुम्ही जर एखाद्याला काढतही असाल, सेपरेशन होत असेल त्याचं, तर ते सेपरेशन जसं म्हणतो ना, ब्रेकअप होताना ते कुठल्या पॉइंटला होतं, कशा पद्धतीने होतं हेही महत्त्वाचं आहे. त्यामुळे एम्प्लॉईशी सेपरेशन करताना त्याला जर चांगली वागणूक मिळाली, तर त्याचा कॉन्फिडन्स, सेल्फ एस्टीम डॅमेज होत नाही. त्यामुळे ह्या काही गोष्टी म्हणजे जरूर करा आणि ऑर्गनायझेशन आणि एम्प्लॉईज या दोघांनाही माझी विनंती आहे, की हा जे काही सुरू आहे हे बरोबर नाही आणि याच्यातून आपण योग्य मार्ग काढू शकतो आणि तो काढायला हवा. ब्रिलियंट. मला तर म्हणजे बरंच काही जाणवलं. पण तुम्ही ते म्हणालात ना, की डिक्लटर होण्यासाठी किंवा मला रेस्ट हवी, मला स्ट्रेस रिलीज करायचा आहे म्हणून मी दारू प्यायला जातो, पार्टी करायला जातो आणि अजून स्ट्रेस होऊन येतो. हे इतकं खरं आहे. म्हणजे फॉर्च्युनेटली मला काही ह्या सवयी नाहीत. पण दॅट इज द डेफिनेशन ऑफ रिलॅक्सिंग नाऊ. हो. आणि मग मी कुठेतरी जाऊन असं काहीतरी करणार किंवा पबमध्ये जाणार, जिथे खूप लाऊड नॉईज आहे ते हां. करणार. दॅट इज माय डेफिनेशन ऑफ रिलॅक्सिंग. हां. म्हणजे मूव्ही सुद्धा तुम्ही खूप इंटेन्स मूव्ही बघून आल्यानंतर रिलॅक्स कसं होणार आहे? त्यांनी तर वाढणार आहे ना. हां. तर ते एकच मी जे सुरुवातीला सांगितलं, की पूर्वी राजे लोकं आपल्या सैनिकांना विश्रांती द्यायचे. सैनिक पण विश्रांती घ्यायचे, शेती वगैरे करून शांतपणे काही दिवस आराम करून मग युद्धावर जायचे. तर म्हणजे आपल्या आय-टीमधल्या लोकांनी देखील हा म्हणजे हे समोर ठेवून
पुढची वाटचाल करावी, की काही तुमचं प्रोजेक्ट संपलं, त्याच्यानंतर रिलॅक्स करायचं. रिलॅक्स करायला दारू आणि सिगारेट किंवा आणखी या स्टिम्युलेटिंग ज्या गोष्टी आहेत त्या करण्यापेक्षा यू हॅव टू अडॉप्ट सर्टन लाईफस्टाईल, सर्टन वे ऑफ लाईफ. जेणेकरून तुमचा मेंदू खरंच रिलॅक्स आणि जे माइंडफुलनेस म्हणतात प्रेझेंटमध्ये राहील, हम्म. शांत राहील आणि जितका शांत मेंदू राहील तितकं काम चांगलं होतं. जितकं तुम्ही त्याला पुश कराल, स्ट्रेस्ड आउट कराल, तितकं मेंदूला डॅमेज होतं. परफेक्ट. किती सरळ आहे. पण हारून बसलोय आपण. डॉक्टर वृषाली मॅम, थँक्यू सो मच. थँक यू. तुमच्याकडून खूप शिकायला मिळालं. यू. बऱ्याच गोष्टी म्हणजे ह्या आता लॉजिकल गोष्टींचं कसं असतं ना, की ऐकल्यानंतर असं वाटतं, अरे हो, हे खरं आहे. किती सोपं आहे, किती सरळ आहे. पण जोपर्यंत कोणी सांगत नाही, तोपर्यंत ते लक्षात येत नाही. थँक्यू सो मच. तुम्ही आम्हाला या गोष्टी आमच्या थँक यू लक्षात सो आणून मच. दिल्यात. मला संधी दिल्याबद्दल थँक यू सो मच. थँक्यू. थँक यू. तुम्ही आयटीचे असा अथवा नसा. मला वाटतं वर्क कल्चर कसं असावं, आपण कामाकडे कसं बघावं, कामाचा स्ट्रेस किती घ्यावा, कसा घ्यावा आणि तुम्ही जर डिसिजन मेकर असाल तर आपल्या एम्प्लॉईजना किती स्ट्रेस द्यावा, हे भान आपल्याला आजच्या या पॉडकास्टमधनं नक्कीच कळालं असेल. तुम्ही शेवटपर्यंत बघितलाय, याचा अर्थ हे सगळं तुम्हाला महत्त्वाचं वाटलंय, रेलेव्हंट वाटलंय. त्यामुळे तुम्ही टेबलच्या कुठल्या काय बाजूचे असेनात, ट्राय टू इम्प्लिमेंट व्हॉट एव्हर वी हॅव लर्न टुडे. ट्राय टू टीच ऑल ऑफ धिस टू अदर्स आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया सोसायटीतले, आपल्या जीवनातले. दॅट्स हाऊ वी कॅन प्रोग्रेस, राईट? सो दॅट्स ऑल फॉर टुडे. तुमचे जर वृषाली मॅमना काही प्रश्न असतील, तुम्हाला काही कुठेही मदत हवी असेल, तर मी वृषाली मॅमचे सोशल मीडिया कनेक्ट्स डिस्क्रिप्शनमध्ये टाकणारच आहे.